नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. नगरपंचायत नगरपालिका निकाल लागले. महायुतीचा दबदबा आता सगळीकडे दिसतोय. त्यामध्ये सांगली जिल्हा, आज त्याच्यावर विश्लेषण करायचंय. संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष नाही, संपूर्ण राज्याचंही लक्ष होतं. जयंत पाटील, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचं नेतृत्वच म्हटलं पाहिजे. ते राज्यात सगळीकडं ओळखलं जातं. कार्यक्षम असे मंत्री म्हणून त्यांनी सुद्धा काम केलं. परंतु अलीकडच्या काळामध्ये जयंत पाटील हे भारतीय जनता पक्षानं टार्गेट केलेलं होतं. त्यांची ईश्वरपूर जी नगरपालिका आहे ती कोणत्याही परिस्थितीमध्ये काबीज करणे हे भारतीय जनता पक्षानं म्हणजेच महायुतीचं हे ठरलेलं होतं आणि सगळ्यांनी ताकद लावली. ती मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्या ठिकाणी सभा घेतली आणि मुख्यमंत्र्यांनी सभा घेतल्यानंतर त्याचे भांडवल कसं करायचं हे जयंत पाटलांना सांगायची गरज नाही, त्यांच्या समर्थकांना सांगायची गरज नाही. त्यांनी बरोबर त्या दृष्टिकोनातनं राजकारण केलं. माझ्या अंगावर एवढे मोठमोठे शत्रू यायला लागलेत आणि आता जनतेनं विचार करावा. प्रचार आतनं सगळे कसे झाले हे सगळ्यांनी बघितलं आणि ते जिंकले. ईश्वरपूर आणि आष्टा ही दोन प्रतिष्ठा होती त्यांची. करो या मरो ही परिस्थिती जयंत पाटलांची होती. परंतु ते विजयी झाले चांगल्या मतानं. त्यांचे दोन्ही नगराध्यक्षही आले, नगरसेवकही आले. त्या आकडेवारीत मी जात नाही, पण सगळ्यात महत्त्वाचा विषय कुठला होता तर गोपीचंद पडळकर. आता पडळकरांचे तर काय विषय, जत त्यांच्यावर काय अटॅक कमी होता, त्यांना सुद्धा काही तिथं रसद. त्यांचे आज आरळी त्यांचे नगराध्यक्ष निवडून आले चांगल्या मतानं, नगरसेवकही आले सगळे. गोपीचंद पडळकरांचा पराभव करणे आणि ते आता निवडून येणं म्हणजे मंत्रिपदाला त्यांचा क्लेम आहे. आज राज्य मंत्रिमंडळात ते कधीही जाऊ शकतात आणि त्यांना विजयश्री खेचून आणणं गरजेचं होतं. आटपाडी नगरपंचायत ती सुद्धा त्यांनी ताकदीनं निवडून आणलेली आहे. तिथं आत्ता गोपीचंद पडळकरांची ताकद लागली आहे तिथं. तर अशा पद्धतीनं त्यांनी सुद्धा दोन ठिकाणी आपली ताकद दाखवली ना. एकूण महायुतीचा दबदबा आहे. विट्यामध्येच भारतीय जनता पक्षाला अपयश आलं. परंतु मुद्दा असा आहे की पडळकर आणि जयंत पाटील, त्याच्या आधीच्या विश्लेषणात आपण सांगितलं होतं की हे वादळापूर्वीची शांतता, नंतर काय वादळ, ह्याच्यातलं एक जरी कोण पडलं असतं, अपयशी झालं असतं, तरी दुसऱ्यानं सोडलं असतं का? गोपीचंद पडळकरांना अपयश आलं असतं तर जयंत पाटील ग बसले असते का? आणि जयंत पाटील पडले असते तर गोपीचंद पडळकर ग बसले असते का? एकमेकावर टीका ही झालीच असती. परंतु आता टीका करणार कोणावर? आज तुम्ही दोघंही विजयी झालेत, चांगल्या मताने विजयी झालेत दोघांचे. त्यांनी आपापले बालेकिल्ले आपले ठेवलेले आहेत. गोपीचंद पडळकरांना तर देवाभाऊंनी ताकद किती दिली आहे हे बघतोय आपण. जतला पाण्याचा प्रश्न तो निकाली काढणार होता आणि निकाली निघालाच आहे म्हणायला हरकत नाही. म्हणजे जतचा विकास होणं, प्राणी संग्रहालय मोठं होतं त्या ठिकाणी आणि राज्य सरकार, देवाभाऊ हे सगळी ताकद देणार गोपीचंद पडळकर. म्हणजे आज जिल्ह्याचा एक नेता आहे, तो आता राज्याचा नेता बनायला काहीच हरकत नाही आणि बनलायच म्हणायला सुद्धा हरकत नाही. कारण धनगर समाजाचं नेतृत्व तो करतोय. ओबीसी समाज आहे, गोपीचंद पडळकरांच्या मागं कार्यकर्ते खूप आहेत आणि त्यांचा दबदबाही राज्यात सगळीकडे आता होतोय. तर अशा वेळेला आता दोघंही विजयी झाल्यामुळं वादळ शमलं का हाच विषय होता आज आणि ह्यांचं वादळ बहुतेक शमलेलं असणार आहे. आता जयंत पाटलांची भूमिका काय राहते जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये, महापालिकेच्या निवडणुकीमध्ये हे लक्ष असणार सगळ्यांचं. कारण महापालिकेला जयंत पाटील सुद्धा ताकद लावतील, पण अजितदादांनी सुद्धा इथं जोर केलेला दिसतोय महापालिकेसाठी. आणि एकत्र येणार शरद पवार गट आणि अजितदादा गट, तेही काय होणार हे आगामी काळात आता थोड्याच दिवसात आपल्याला दिसणार आहे. ते एकत्र येतात की नाही येतात, कारण जयंत पाटलांचे समर्थक आता खुश आहेत, आनंदोत्सव साजरा करतात सगळीकडं. अशा वेळेला आता राजकारणाला काय कलाटणी मिळणार याच्याकडे सांगली जिल्हा आतुरतेनं बघतोय. कार्यकर्ते जे इकडं तिकडं पळालेले आहेत जयंत पाटलांचे, ते सुद्धा पुन्हा जयंत पाटील आपल्याकडे घेतात का, इकडेही लक्ष सगळ्यांचं असेल. आणि गोपीचंद पडळकर यांची ताकद ही वाढलेलीच आहे आणि दबदबाही वाढलेला आहे त्यांचाही राज्याच्या राजकारणामध्ये. तर आता इथनं पुढं ते पण काय भूमिका घेतात, भारतीय जनता पक्षाचं एक निश्चित आहे
की महायुतीच्या भले शिवसेना भाजप विरोधात असेल, एकमेक लढले असतील, परंतु निवडणुकीनंतर हे एकत्रच येणार असं सगळं राज्यातलं चित्र आहे. अशा वेळेला सांगली जिल्ह्यामधलं पडळकर विरुद्ध जयंत पाटील हे वादळ शमणार का? तर ते शमणार अशी चित्र दिसत आहेत. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.